जवळपास बिनविरोध झाल्याची चर्चा आली आणि एकंदरीतच मोठा जल्लोष झाला. आपण देखील या जल्लोषामध्ये सहभागी झालात. आपण दंड थोपटले. त्यानंतर आपले चिरंजीव, मोठे चिरंजीव बाळाजी पाटील त्यांनी देखील एक आवाहन जे आहे ते केलेलं होतं. खरं तर अजित पवारांना थेट नाव घेत ते आवाहन केलं होतं. नक्की काय प्रकार होता आणि काय काय झालं म्हणजे काय आहे की आमच्या गावामध्ये कधीही निवडणूक नाही झाली आणि मग हे निवडणूक झाली म्हणल्यावर तरुण पोरं थोडे उत्साही असतात. त्यामुळं त्याने तो उत्साह साजरा करण्याचा प्रयत्न केला. त्याच्यामध्ये आमच्या मुलानं जे काय तिथं वक्तव्य केलं त्याचं मी समर्थन करणार नाही. परंतु तसा तो माझ्या दृष्टीनं आहे, पण राजकारणातला तो लहान आहे आणि म्हणून करता त्याच्या तोंडून जरी नकळत अशा प्रकारचं काय वक्तव्य गेलं असेल तरीसुद्धा मी त्याचा वडील म्हणून पाटील परिवाराच्या वतीनं, कारण मोठे पवारसाहेब अजितदादा आज जरी मी त्यांच्यापासून दूर गेलो असेल, त्यांना अजितदादा कारणीभूत आहेत असं मी समजणार नाही. त्याला अनेक कारणं आहेत. तरीसुद्धा मी त्यांचं नेतृत्व मान्य केलं आहे. जे आत्तापर्यंत वैभव उभा केलं गेलेलं आहे त्याच्यामध्ये मोठ्या साहेबांचा आणि अजितदादांचा सिंहाचा वाटा आहे. आमच्या मुलाच्या तोंडून नकळत उत्साहात म्हणा, भावनेत म्हणा, जे अपशब्द झाले ते एकेकांची ती व्हायला नको होते. त्याबद्दल मी अजितदादांचं व्यक्तिशः आणि पवार परिवारांचं मी अंतःकरणपूर्वक इथं दिलगिरी व्यक्त करतो, क्षमा व्यक्त करतो. मोठ्या साहेबांच्या चरणी मी नतमस्तक होतो. माझी विनंती राहील की हा विषय आता इथं थांबवावा. पण साहेब, ज्या पद्धतीनं हे विषय बाहेर आला त्यानंतर आता सगळे राष्ट्रवादीचे जे कार्यकर्ते आहेत, सूरज चव्हाण असतील, अमोल मिटकरी असतील, रोहित पवार असतील, ते सगळे आपल्यावरती टीका करतात. चालली अशा पद्धतीची टीका अमोल मिटकरी खालच्या शब्दात करतात. आता तेवढा तर त्यांनाही राग असणारच आहे ना, कुणालाही स्वाभाविक राग असणारा. परंतु मी आपल्या मीडियाच्या माध्यमातून त्यांनाही विनंती करतो की आपला बी एखादा मुलगा असेल चुकला तर आपण त्याला पदरात घ्यायचं असतं. अजितदादांनी पार्थ असतील किंवा जय असतील तसा समजावा त्याला आणि त्याला पदरात घ्यावं ही मी आपल्या मीडियाच्या वतीनं मी त्यांना विनंती करेन. खरं तर रोहित पवार हे विरोधी पक्षात आहेत. मात्र असं म्हणतात की बाबा बाळाजी पाटील हे खूप छोटे आहेत. मात्र त्यांनी अशा पद्धतीनं म्हणजे अशी भाषा वापरली त्याबद्दल आम्हाला खूप वाईट वाटतं की अजितदादांबद्दल अशा भाषेत बोलले. साहजिक आहे ना, ते कुठे मी नाव कबूल. म्हणून तर मी पहिल्यांदाच म्हणलं की तो लहान आहे, चुकला असेल तो चुकलेला आहे. भावनेच्या भरात जोशमध्ये मुलांच्या समोर बोलताना चुकून त्याच्याकडनं असा एखादा शब्द गेला म्हणून करता आपण आई जर मांडीवर लहान मुलांना घाण केली तर मांडी कापत नसती. तसं तुम्ही मोठ्या मनाने ते संपून टाका विषयाची माझी विनंती आहे.